फॉर्म भरायला सुरुवात केली, जुलैपासून द्यायला सुरुवात केली। काल ऑगस्ट संपला, आता जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यामध्ये माझ्या तमाम महाराष्ट्रातल्या महिलांना मला सांगायचंय, काल आम्ही नागपूरला राज्याची उपराजधानी आहे तिथं दुसरा कार्यक्रम केलाय, तिसरा कार्यक्रम आम्ही नाशिकला करू। पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही 1,07,00,000 माझ्या मायमाऊलींना लाभार्थींना 3,225 कोटी रुपये त्यांच्या बँकेमध्ये टाकले आणि मध्यस्थी नाही। मायमाऊलींनो यावेळेस मी ठरवलं अजिबात त्याच्यामध्ये गडबड नाही झाली पाहिजे, कुणाच्या मार्फत नाही, डायरेक्ट तुमचा आधार कार्ड मधनं तुमच्या बँकेच्या अकाउंटला पैसा, मधी नाही, तुमच्या सहीनीच पैसे निघणार, दुसऱ्या कुणाच्या सहीने नाही निघणार, तुम्हाला लागेल तेव्हा निघणार, तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही ते करा। आणि नंतर पुन्हा दुसरा टप्पा काल आम्ही केला, त्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये मिळून आता 1,60,00,000 लाभार्थी झालेले आहेत आणि 4,000 जवळपास 800 कोटी रुपये वाटले, 4,800 कोटी। आता तिसरा टप्पा येणार आहे, अजून काही महिला लाभार्थी खऱ्या अर्थाने असतील, त्या राहिलेल्या असतील तर ते करा। आम्ही 2 ते 2.5 कोटीचा साधारण उद्देश ठेवलेला आहे। 46,000 कोटी रुपये वर्षाला त्याच्याकरता आम्ही बाजूला काढलेत। हे लोक पहिल्यांदा विरोध करतात, अहो काल आपल्या हायकोर्ट, मुंबई हायकोर्ट नागपूर बेंच इथं कोणतरी एकानी तिथं केस दाखल केलेली आहे, रीट केलेलं आहे की योजना बंद करा। माझ्या किती महिलांना वाटतं ही योजना बंद व्हावी, त्यांनी हात वर करा, बंद व्हावी असं वाटतं ती, आणि किती महिलांना ही कायम चालू राहावी असं वाटतं त्यांनी हात वर करा। खाली हात, माझ्या मायमाऊलींनी खाली हात करा, ए पाणी वगैरे। ह्यामध्ये मी महाराष्ट्रात फिरतोय, बहुतेक सगळीकडं माझ्या मायमाऊलींना वाटतं ही योजना चालू करावी, चालू ठेवावी, हे चालू राहील, तुम्ही काळजी करू नका। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल तुम्ही स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं भाषण ऐकलेलं असेल। त्यांनी तात्काळ या ठिकाणी राहिलेले पैसे जे असतील ते तिसऱ्या टप्प्यामध्ये भेटतील असं देखील सांगितलेलं आहे आणि हा तिसरा टप्पा कुठे होणार तेही सांगितलेलं आहे। त्याबद्दलची डिटेलमध्ये आपण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघा, लाडकी बहीण योजनेचा तिसरा टप्पा जो असणार आहे, तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आत्तापर्यंत 2 हप्ते म्हणजे 3,000 रुपये भेटलेले आहेत। काल जो कार्यक्रम झाला नागपूर या ठिकाणी त्याच्यामध्ये 2 हप्त्याचे पैसे देण्यात आलेले आहेत, जुलै व ऑगस्टचे, परंतु अजूनही बऱ्याच लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्टचे पैसे भेटलेले नाहीत। तुम्हाला पैसे भेटले आहेत का? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। ज्यांना भेटले आहेत त्यांनी हो म्हणून कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांना नाहीत भेटले त्यांनी नाही म्हणून कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून ही सर्वांना माहिती समजेल आणि तुमचं त्याच्याबद्दलचं जे पण अपडेट तात्काळ येईल तशी तुम्हाला त्याबद्दलची माहिती सांगितली जाईल। तर आपण बघितलेलं असेल, स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी आज भाषणामध्ये सांगितलेलं आहे की याचा पुढील तिसरा टप्पा देखील आम्ही लवकरच वाटप करणार आहोत। त्याचसोबत ते म्हणाले आहेत की ज्यांचे पैसे राहिलेले आहेत, येणं बाकी आहे, त्यांना देखील लवकरच पैसे भेटणार आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे की नाशिक या ठिकाणी तिसरा टप्पा हा केला जाणार आहे। म्हणजे बघा, जसा पहिला टप्पा पुणे या ठिकाणी झाला आणि दुसरा टप्पा नागपूर या ठिकाणी 31 ऑगस्टला म्हणजे काल झाला, तर आता तिसरा टप्पा जो असणार आहे नाशिक या ठिकाणी पार पडणार आहे। मग आता नेमके पैसे कधी येतील राहिलेल्या बहिणींचे त्याच्याबद्दलचं आपण अपडेट बघूयात। तर राहिलेल्या बहिणींचे पैसे नेमके कधी येऊ शकतात, तर बघा, पहिला आणि दुसऱ्या टप्प्याचं आपण जर या ठिकाणी पैसे बघितले कधी आलेले असतील, तर 17 ऑगस्टला काही जणांना पैसे आलेले होते बघा, म्हणजे 14 ऑगस्टपासूनच पैसे यायला चालू झालेलं होतं पहिल्या 2 टप्प्याचे, आणि 29 ऑगस्ट, 30 ऑगस्ट आणि 31 ऑगस्टपर्यंत या ठिकाणी 3,000 रुपये आलेले होते। म्हणजे 14 ऑगस्टपासून 31 ऑगस्टपर्यंत हे पैसे वाटप झाले होते पहिल्या आणि दुसरा हप्ता जो आहे, म्हणजे दुसऱ्या टप्प्याचे, पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याचे, म्हणजे जुलै आणि ऑगस्टचे पैसे
हे एकाच महिन्यामध्ये आलेले होते. ऑगस्टमध्येच आलेले होते. जुलैमध्ये तर योजना चालू झालेली होती. तर ऑगस्टमध्येच सर्वांना पैसे दोन्ही महिन्याचे आलेले होते. म्हणजे ही प्रोसेस जर बघितली आपण तर खूप फास्ट प्रोसेस आहे. खूप फास्ट प्रोसेसने हे पैसे दिले जात आहेत. परंतु आता काही जणांचं सर्व ओके आहे. जुलैमध्ये फॉर्म भरला आहे. काही जणांना पैसे आलेत. DBT वगैरे सर्व लिंक आहे. जुलैमध्ये फॉर्म भरला आहे, ऑगस्टमध्ये फॉर्म भरला आहे, परंतु अजून त्यांचे पैसे आलेले नाहीत. ते पाठीमागे राहिलेले आहेत. तर मग आता तिसऱ्या टप्प्यामध्ये त्यांचे पैसे येऊन जातील. मग नेमका हा तिसरा टप्पा कधी येऊ शकतो, एक अंदाजित माहिती आपण बघणार आहोत. जे आता 2 टप्प्याचे 3,000 रुपये भेटले त्याच्यावरनं. तर बघा मग आता तिसरा टप्पा देखील या ठिकाणी सुरू होऊ शकतो. तो सप्टेंबर महिन्यामध्ये, कारण की म्हणजे याच महिन्यामध्ये सप्टेंबरमध्ये, कारण की पहिले जे 2 हप्ते सर्वांना भेटले त्यांना तिसऱ्या हप्त्याचे पैसे सप्टेंबरमध्ये भेटणार आहेत. बघा ही योजना जी आहे निरंतर चालू असणार आहे वर्षभर, कारण की 1500 असे प्रत्येक महिन्याला पैसे भेटणार आहेत. मग जुलै ऑगस्टचे हे ऑगस्टमध्येच पैसे भेटले तर सप्टेंबरचे देखील सप्टेंबर महिन्यामध्ये पैसे भेटतील. हा तिसरा टप्पा असेल. मग जे राहिलेले आहेत त्यांना जो तिसरा टप्पा आहे ज्याच्यामध्ये 1500 रुपये ज्यांना भेटणार आहेत त्यांच्यासोबत जे राहिलेले आहेत त्यांना मग जुलै ऑगस्टचे राहिलेले जे आहेत त्यांना एकत्रित 3 हप्ते भेटून जातील. त्यांचे 3 हप्ते सप्टेंबर महिन्यामध्ये भेटून जातील, जे की 4,500 रुपये असतील जे राहिलेले आहेत त्यांना. परंतु ज्यांचे आतापर्यंत 3,000 रुपये भेटलेत त्यांना फक्त 1,500 रुपये काय होतील या ठिकाणी सप्टेंबर महिन्यामध्ये भेटून जातील. तिसरा टप्पा जो आहे नाशिक या ठिकाणी केला जाईल असं स्वतः आजच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे उपमुख्यमंत्र्यांनी. तर ज्यांचे पैसे राहिलेले येणं बाकी आहे त्यांनी त्यांचा आधार लिंक आहे का चेक करून ठेवा, कारण की तुमचे काही जणांचे 4,500 रुपये येतील, काही जणांना 1,500 रुपये येतील, कारण की ज्यांचे अजून एकही हप्ता आलेला नाही त्यांचे 3 हप्ते त्यांना देणं भाग आहे जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचे. त्याच्यामुळे आधार लिंक वगैरे करून ठेवा, कारण की पैसे कधीही ते टाकू शकतात. कारण की ही त्यांना योजना जी आहे जवळपास या ठिकाणी 2.5 कोटीपर्यंत या ठिकाणी न्यायचे, लाभ 2.5 कोटीपर्यंत द्यायचा आहे. आत्तापर्यंत या ठिकाणी जवळपास 1.5 कोटीपर्यंत झालेला आहे. त्याच्यामुळे अजून 1 कोटी जो आहे या ठिकाणी महिलांना लाभ जो आहे तो द्यायचा बाकी आहे. तिथपर्यंत ही योजना न्यायची. त्याच्यामुळं तुमचं सर्व ओके आहे का बघा. फॉर्म तर अप्रूव्ह झालेला आहे, परंतु DBT वगैरे चेक करा आणि DBT अशा अकाउंटला आहे लिंक आहे का ते बघा, जे की अकाउंट तुमचं या ठिकाणी मिनिमम बॅलन्सच्या नावाखाली या ठिकाणी त्याच्यावरती चार्जेस नसावे, जेणेकरून पैसे आल्यानंतर ते बँकेने कट केले नाही पाहिजेत. तर ही संपूर्ण आधीच तयारी तुमची असू द्या. त्याच्याबद्दल आता सप्टेंबर महिन्यामध्ये तुमचे पैसे राहिलेल्यांचे येऊन जातील. याबद्दल अजून काय अपडेट येईल तसं तुम्हाला वेळोवेळी आपल्या चॅनलवरती पाहायला भेटेल. त्याचसोबत आता महत्त्वाचं म्हणजे काल जे निर्णय घेण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये भरपूर सारे या ठिकाणी माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्येच बघितलेली आहे. याच्यामध्ये काल जवळपास या ठिकाणी 52 लाख महिलांना या ठिकाणी लाभ देण्यात आलेला आहे. तसंच आता तिसरा टप्पा, त्यानंतर त्या टप्प्यामध्ये देखील जास्तीत जास्त महिलांना लाभ दिला जाऊ शकतो. याच्यामध्ये त्यांनी काल देखील सांगितले की त्या 2 ते 3 दिवसामध्ये पैसे जमा होतील तसं सांगितलं होतं, आणि तसे काल दुसऱ्या टप्प्याचे पैसे देखील सर्वांना जमा झालेले असतील. कुणाकुणाला दुसऱ्या टप्प्याचे पैसे आलेले त्यांनी नक्की सांगा. जे राहिलेले आहेत त्यांच्याबद्दल जसं अजून अपडेट येईल तसं तुम्हाला वेळोवेळी शेअर केलं जाईल. अजून याबद्दल काय प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.